characteristic matrix of, let A be a square matrix of order n and x be any variable, then the matrix A minus xi is called the characteristic matrix, that is A minus xi, where I is the unit matrix. Let A is the 1, 2, 3, 4 are the element, then characteristic matrix of A is A minus xi. A minus xi means A is the matrix, x is the variable, indeterminate आणि I is the unit matrix. आता एक्सनं मॅट्रिक्सला मल्टिप्लिकेशन केलं, त्यामुळे प्रत्येक एलिमेंटला आपण एक्सनं मल्टिप्लाय केलं. एक्स 0 एक्स ए मायनस दिस 1 मायनस एक्स 2 मायनस 0 आणि 3 मायनस 0 3 4 मायनस एक्स 4. नेक्स्ट एक्झाम्पल इज द मॅट्रिक्स 2 मायनस 3 3 4 1 0 0 3 मायनस 1. आता याचं कॅरेक्टरिस्टिक मॅट्रिक्स बघू काय असेल. ए मायनस एक्स आय इज द कॅरेक्टरिस्टिक मॅट्रिक्स. ए मायनस एक्स आय ए एक्स इज द इंडिटर्मिनंट अँड आय इज द आयडेंटिटी मॅट्रिक्स. ए हा मॅट्रिक्स 3/3चा आहे, त्यामुळे युनिट मॅट्रिक्ससुद्धा 3/3चा घेतला. तर एक्स 7 पाठवला आपण. 1 इंटू एक्स 0 इंटू एक्स 0 0 इंटू एक्स 0 0 0 एक्स 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 ए मायनस दिस. करस्पॉन्डिंग एलिमेंट सबस्ट्रैक्ट करो. 2 माइनस एक्स माइनस 3 3 4 माइनस 0 4 1 माइनस एक्स 0 माइनस 0 0 माइनस 0 3 माइनस 0 3 माइनस 1 माइनस एक्स. म्हणजे थोडक्यात डायगोनलमधून आपल्याला काय करायला लागेल, एक्स वजा करायला लागेल, विच इज द कॅरेक्टरिस्टिक मॅट्रिक्स ऑफ ए. आता कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियलची डेफिनेशन बघू. कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल म्हणजे काय, एक मॅट्रिक्सची आपण कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल म्हणजे काय, मॅट्रिक्सची कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल म्हणजे डिटर्मिनंट इज नोन ॲज द कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल आहे. कोणाचं डिटर्मिनंट ऑफ, दिस इज द डिटर्मिनंट ऑफ ए मायनस एक्स आय. ए मायनस एक्स आय इज नथिंग बट द कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल. that is the determinant of characteristic polynomial is called as the characteristic polynomial of A. Characteristic polynomial of A is the determinant of characteristic matrix. Determinant of characteristic matrix of A, that is this. Determinant of character A minus xi is called as the characteristic polynomial. आपण एक्झाम्पल घेऊन बघू. इफ A is the matrix 1 2 3 4 are the element, then the characteristic matrix of A is, we know, A minus xi. A minus xi काय असेल, ए मधून डायगोनल एलिमेंट वजा करायचं आहे. आपला ए किती होता, ए इज द 1 2 3 4. ठीक आहे. आता ए मायनस एक्स आय करतो. ए मायनस एक्स आय म्हणजे ए 1 2 3 4 मायनस एक्स 1 0 0 1 म्हणजे 1 मायनस एक्स 2 4 मायनस एक्स अँड हिअर इज द 3. हा कॅरेक्टरिस्टिक म्हणतात. कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल काढायचे म्हणजेच काय काढायचं आहे, दॅट इज डिटर्मिनंट ऑफ कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल. आता हा तर काढलेला आहे आपण कॅरेक्टरिस्टिक मॅट्रिक्स ए मायनस एक्स आहे. आता याचा डिटर्मिनंट काय, डिटर्मिनंट ऑफ ए मायनस एक्स आय इज द, इथं काय असेल 1 मायनस एक्स 3 2 अँड 4 मायनस एक्स. आता हा डिटर्मिनंट एक्सपांड करू आपण. 1 मायनस एक्स इंटू 4 मायनस एक्स मायनस 2 इंटू 3, दॅट इज, आता ह्या दोघांचं एक्सपान्शन ऑफ दिस टू ब्रॅकेट 1 इंटू 4 4 मायनस एक्स मायनस 4x मायनस मायनस प्लस एक्स स्क्वेअर अँड मायनस 6. दिस इज एक्स स्क्वेअर 5x मायनस 5x अँड प्लस 4.
This is the characteristic polynomial of matrix A. The characteristic equation of matrix A. Characteristic equation म्हणजे काय, जे characteristic polynomial आहे, that is the determinant of character matrix is equal to 0. The equation determinant of A minus xi is 0, then this equation is known as the characteristic equation of matrix A. A हा मॅट्रिक्स असेल, A मायनस एक्स आहे कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल, त्याचा डिटर्मिनंट A मायनस एक्स आहे कॅरेक्टरिस्टिक मॅट्रिक्स. A इज द मॅट्रिक्स, A मायनस एक्स आहे इज कॅरेक्टरिस्टिक मॅट्रिक्स. पॉलिनॉमियल म्हणजे काय असेल, डिटर्मिनंट ऑफ दिस कॅरेक्टरिस्टिक मॅट्रिक्स. आणि इक्वेशन कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन मीन this determinant is the 0. That is the characteristic equation of matrix A. The example for A. Find the characteristic matrix of this matrix A. Then we have to find the characteristic equation. We have to find the characteristic equation. पहिल्यांदा आपण कॅरेक्टरिस्टिक मॅट्रिक्स काढू. काय असेल, A मायनस एक्स आहे. A 1 2 1 1 मायनस एक्स डायगोनलमधून काय करायचं, फक्त इन रिटर्न एक्स वजा करायचं, बाकीचे एलिमेंट आहेत तसे. 1 मायनस एक्स 1 मायनस एक्स 1 मायनस एक्स, दिस टू ॲज इट इज 1 0 मायनस 0 3 मायनस 0 मायनस 1 मायनस 0 0. दिस इज द कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन. किती झाले, ही कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन म्हणजे इक्वल टू 0 घ्यायचं. डिटर्मिनंट ऑफ A मायनस एक्स इक्वल टू 0. हा डिटर्मिनंट 0 म्हणजे काय असेल, कॅरेक्टर. आता हा डिटर्मिनंट एक्सपांड करू आपण. 1 मायनस एक्स इंटू डिलीटिंग दिस रो अँड कॉलम वी गेट दिस 1. दॅट इज 1 मायनस एक्स मायनस 1 मायनस 1 1 मायनस एक्स. आता मायनस 2, हे मायनस 2 इंटू डिलीटिंग दिस रो अँड कॉलम 0 मायनस 1 3 and 1 minus x. Now expansion about 1, deleting this row and column 0 3 1 minus x upon minus x. हा 1 मायनस एक्स, तर ह्याचं एक्सपान्शन, याचं एक्सपान्शन, याचं एक्सपान्शन. 1 मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मायनस मायनस प्लस, आणि अजून एकदा मायनस झालं मायनस मायनस 2 0 मायनस मायनस 3 आणि 1 0 मायनस 3 इंटू 1 मायनस एक्स. 1 मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 1 अँड 2 इंटू 3 मायनस 3 इंटू 1 मायनस एक्स. 1चं स्क्वेअर 1 मायनस 2x प्लस एक्स स्क्वेअर मायनस 1 मायनस 6 मायनस 3 प्लस 3x इक्वल टू 0. आता 1 याला मल्टिप्लाय केलं 1. आता हे अगोदर एक्सपान्शन केलं, एक मायनस 2x एक्स स्क्वेअर प्लस 1 मायनस 1 गेट कॅन्सल, मायनस 6 दॅट इज द मायनस 9 3x. 1 मायनस 2x 1 इंटू एक्स स्क्वेअर मायनस मायनस प्लस 2x स्क्वेअर मायनस एक्स क्यूब. आता एक्स क्यूबची मायनस एक्स क्यूब, एक्स स्क्वेअरचे 2 अँड 1 3x स्क्वेअर आणि एक्सचे 3 अँड मायनस 2 दॅट इज द प्लस एक्स अँड मायनस 9 इक्वल टू 0. आता हे जे साईन मायनस एक्स क्यूब प्लस 3x स्क्वेअर प्लस एक्स मायनस 9 इक्वल टू 0 इज द कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन ऑफ मॅट्रिक्स ए. आता ह्याचे सर्वाचे साईन बदलले का प्रत्येक टर्मचे काय होईल, एक्स क्यूब मायनस मायनस प्लस. इट इज ऑल्सो कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन ऑफ मॅट्रिक्स ए.